Hello students, we will see today the 10th chapter, that is the Sermon of Banaras. This actually chapter is based on the teaching of Lord Buddha, and this was written by Betty Renshaw. Betty Renshaw, she was actually the American writer born in 1927. तर हा जो चॅप्टर आहे द सर्मन ऑफ बनारस हा 10वा चॅप्टर आहे आणि आपण याचं एक्सप्लेनेशन बघूया आणि त्यातले काही डीप मिनिंग आहे. तर हे डीप मिनिंग्स आपल्याला बघायचे आहेत, तर ते आपण बघूया. पहिल्यांदा सर्मन म्हणजे प्रवचन. हिंदू धर्मामध्ये आपण किंवा इतर कोणत्याही याच्यामध्ये जे आपण धार्मिक प्रवचन देतो, ज्ञान देतो, त्याला सर्मन म्हणतात. ठीक आहे. आणि बनारस म्हणजे आपल्याला माहिती आहे, बनारस हे स्पेलिंग बघा BE आहे, कारण अमेरिकन किंवा पाश्चिमात्य वेस्टर्न लोक स्पेलिंग्समध्ये आपण म्हणूया मिस्टेक्स म्हणण्यापेक्षा त्यांचं रायटिंगचं हे वेगळं आहे आणि आपण थोडं वेगळ्या रीतीने लिहितो. तिथे E आहे, आपण जनरली A लिहितो, बनारस, आणि इथे बघा ह्या ईसुद्धा टाकलेलं आहे. तर ठीक आहे, तो काही इश्यू नाही. तर आपण वाचूया आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूया. गौतम बुद्धा born in 563 BC and died in 483 BC, began life as a prince named Siddhartha Gautama in northern India. गौतम बुद्ध जे आपल्याला माहिती आहे की त्यांचा जन्म इसवी सन पूर्व, BC म्हणजे काय, बिफोर ख्राइस्ट, 563मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू बिफोर ख्राइस्ट 483मध्ये झाला. आणि त्यांचं सुरुवातीचं नाव जे होतं लहानपणचं ते होतं सिद्धार्थ गौतमा इन नॉर्दर्न इंडिया. आणि त्यांचा आपल्याला माहिती आहे जन्म जो झाला होता तो नॉर्दर्न इंडिया म्हणजे नेपाळ आणि भारत आणि नेपाळच्या बाँड्रीवरती लुंबिनी गावात झाला होता, हे आपल्याला माहिती आहे. ॲट 12 ही वॉज सेंट अवे फॉर स्कूलिंग इन द हिंदू सॅक्रेड स्क्रिप्चर्स अँड 4 years later ही रिटर्न होम टू मॅरी अ प्रिन्सेस. आणि वयाच्या 12व्या वर्षी त्यांना स्कूलमध्ये टाकण्यात आलं की जिथे त्यांना हिंदू सॅक्रेड म्हणजे पवित्र असे जे स्क्रिप्चर्स आहेत आपले, ते पुराण किंवा जे आपले धार्मिक ग्रंथ आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी 4 वर्षांसाठी पाठवलं गेलं. आणि जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांचं लग्न हे एका प्रिन्सेसशी म्हणजे राजकुमारीशी करण्यात आलं. दे हॅड अ सन अँड लिव्ह फॉर 10 years ऑफ बी-फिटेड रॉयल्टी. आणि त्यांना लग्नानंतर मुलगा झाला आणि त्याच्यानंतर लग्नानंतर 10 वर्ष ते अत्यंत आपण म्हणूया बी-फिटेड रॉयल्टी म्हणजे सुंदर असं जीवन जगले. आणि राजकीय राजे होते ते, शेवटी त्या राजासारखं त्यांनी जीवन जगले. शिल्डेड फ्रॉम द सफरिंग्स ऑफ द वर्ल्ड व्हाईल आउट हंटिंग, chanced upon a sick man, then an aged man, then a funeral procession, and finally a monk begging for alms. आणि त्यांच्या वडिलांनी एक प्रकार आपल्याला सांगायला हरकत नाही की ते अशी काळजी घेतली होती की गौतम बुद्धांपासनं सगळे आपण म्हणूया सफरिंग्स जे आहेत किंवा वेदना, दुःख यांच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु वयाच्या 25व्या वर्षी जेव्हा ते हंटिंगला निघाले, शिकारीसाठी निघाले, तेव्हा रस्त्यातच त्यांना एक सिक मॅन म्हणजे आजारी माणूस भेटला. नंतर त्यांना एक एज्ड मॅन म्हणजे म्हातारा झालेला माणूस भेटला. देन द फ्युनरल प्रोसेशन, आणि नंतर एक प्रेतयात्रा दिसली. अँड फायनली अ मंक, एक आपण म्हणूया साधू, तो एक आर्म्स म्हणजे भिक्षा मागताना दिसला. दिस साईट सो मूड हिम दॅट ही ॲट वन्स वेंट आउट इन टू द वर्ल्ड टू सीक एनलाइटमेंट. आणि हे जे तिन्ही चारी ज्या गोष्टी त्या रस्त्यात दिसल्यात, कोणत्या, एक वयस्कर माणूस, म्हातारा माणूस, एक आजारी, प्रेतयात्रा आणि एक साधू की जो भिक्षा मागतो आहे,
त्या साईट्सनी, त्या दृश्यांनी त्यांचं मन इतकं हेलावलं गेलं की त्यांनी ठरवलं की आता बाहेर निघायचं, जायचं आणि आपल्याला ज्ञान मिळवायचं. टू सीक एनलायटनमेंट म्हणजे एक स्पिरिच्युअल नॉलेज, आत्मिक ज्ञान त्यांना मिळवायची एक त्यावेळेस वाटलं. अँड कन्सर्निंग द सॉरोज ही हॅड विटनेस्ड, आणि हे जे का झालं तर त्यांनी हे जे दुःख पाहिले होते रस्त्याने येताना, या दुःखांमुळे त्यांच्या मनाला क्लेश झाले आणि त्यांनी ठरवलं की हे काय आहे, हे जीवन म्हणजे काय आहे हे शोधण्यासाठी ते घराच्या बाहेर पडले. ही वॉन्डर फॉर 7 years अँड फायनली सॅट डाऊन अंडर अ पीपल ट्री. आणि जवळपास 7 वर्ष ते फिरत होते आणि फायनली एका दिवशी एका ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली ते बसले. व्हेअर ही हो टू स्टेड, आणि जिथे त्यांनी हो केलं म्हणजे आपण म्हणूया प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली? अंटिल एनलाइटनमेंट केम, जोपर्यंत मला ज्ञान येतं नाही, बुद्धीच मला एक प्रकारचं आत्मिक ज्ञान मिळत नाही, तोपर्यंत मी इथे बसून तपश्चर्या करणार किंवा ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करणार. एनलाइटन आफ्टर 7 days ही रिनेम्ड द ट्री बोधी ट्री. आणि 7 दिवसांनंतर त्यांनी ते ट्री होतं, ते जे पिंपळाचं झाड होतं त्याला नाव दिलं बोधी ट्री, मीन्स ट्रीम ऑफ विजडम. म्हणजेच काय? बोधी म्हणजे काय तर शहाणपणाचं झाड किंवा बुद्धी असलेलं झाड किंवा ज्ञान असलेलं झाड. अँड बिगॅन टू टीच अँड टू शेअर हिज न्यू अंडरस्टँडिंग. आणि जसं त्यांना ज्ञान मिळालं तिथून मात्र त्यांनी एक सुरुवात केली आजूबाजूच्या आपले जे लोक होते त्यांना शिकवण्याची, आणि त्यांचे जे व्ह्यूज होते, त्यांना जे कळलं होतं जीवन म्हणजे काय ते सगळ्यांबरोबर त्यांना शेअर करायचं होतं, आणि ते सुरुवात त्यांनी केली. ॲट दॅट पॉईंट ही बिकेम नोन ॲज बुद्धा, आणि त्यावेळेसपर्यंत त्यांना ओळखण्यात जाऊ लागलं बुद्धा म्हणून. द अवेकंड ऑर द एनलाइटन्ड. आणि बुद्धाचा अर्थ काय होतो? अवेकंड म्हणजे एनलाइटन म्हणजे काय की असा व्यक्ती की ज्याला ज्ञान प्राप्त झाला आहे, त्याची बुद्धी ही जागृत झालेली आहे, त्याला आपण म्हणतो बुद्धा. द बुद्धा प्रीच्ड हिज फर्स्ट सरमन ॲट द सिटी ऑफ द बनारस. आणि त्यांनी आयुष्यातली पहिली जी सरमन प्रीच केलं, प्रीच म्हणजे दीक्षा दिली किंवा शिकवलं, ते बनारसला दिलं. मोस्ट होली ऑफ द डीप प्लेसेस ऑन रिव्हर गँगेज. आणि ही आपण माहिती आहे की वाराणसीला एक अत्यंत पवित्र शहर आपण मानतो, कारण तिथे आपल्याला माहिती आहे की ज्योतिर्लिंग आहे, भगवान शंकराचं ज्योतिर्लिंग आहे, आणि हे आधीपासून अत्यंत पवित्र आपण मानतो. आणि अशा ठिकाणी त्यांनी पहिलं त्यांचं जे प्रवचन होतं ते दिलं. दॅट सरमन हॅज बीन प्रिझर्व्ड अँड गिवन हिअर. आणि हे जे प्रवचन होतं हे प्रिझर्व करण्यात आलेलं आहे किंवा आपण जतन करण्यात आलं आहे, आणि हे इथे देण्यात येत आहे, म्हणजे हे लेखिका आपल्याला इथे देते. इट रिफ्लेक्ट्स द बुद्धाज विजडम अबाउट वन इन्स्क्रुटेबल काइंड ऑफ सफरिंग. आणि इथे आपण जे बुद्धाची विजडम आहे, त्यांची विजडम म्हणजे त्यांची जी ज्ञान आहे कशाबद्दलचं तर इन्स्क्रुटेबल, न कळण्याजोगं, जी आपण समजू शकत नाही अशा वेदनांबाबत, दुःखांबाबत ही एक ज्ञान आहे, ते आपण इथे बघूया. तर त्यांनी ही स्टोरी जी लिहिली आहे लेखिकेनं ते आपण आता वाचूया. आणि हे बुद्धाचं सरमन आहे म्हणजे प्रवचन आहे. ठीक आहे. किसा गौतमी हॅड ॲन ओनली सन अँड ही डाईड. किसा गौतमी नावाची स्त्री आहे आणि तिला एक मुलगा होता, एकुलता एक मुलगा जो मरण पावलेला होता. इन हर ग्रीफ शी carried the dead child to all her neighbors, asking them for medicine, and the people said, she has lost her senses, the boy is dead. आणि तो एकुलता एक मुलाच्या दुःखामुळे ती अत्यंत दुःखी झाली, आणि आजूबाजूचे जे नेबर्स होते, शेजारी होते, सगळ्यांच्या घरी फिरली आणि सांगितलं की मला मेडिसिन द्या, की ह्या मेडिसिनमुळे माझा मुलगा हा बरा होईल. लोक विचार करायला लागले की आता शी हॅज लॉस्ट हर सेन्सेस, ही वेडी झाली आहे दुःखामुळे, आणि आता मुलगा तर वारलेला आहे, गेलेला आहे देवाजवळ, परंतु तिचं मन मात्र काही ते मानायला तयार नव्हतं.
ॲट लेंथ किसा गौतमी मेट अ मॅन हू रिप्लाईड टू हर रिक्वेस्ट. आणि शेवटी बरंच वेळ झाल्यानंतर एका माणूस तिला भेटला आणि त्या माणसानं तिच्या रिक्वेस्टला एक उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? आय कॅनॉट गिव्ह दी मेडिसिन फॉर दाय चाइल्ड. मी तुझ्या ह्या मुलासाठी मेडिसिन देऊ शकत नाही. मी दी म्हणजे तुला आणि दाय म्हणजे तुझा. ही आर्काईक इंग्लिश किंवा जुनी इंग्लिश म्हटली जाते. दी म्हणजे तुला आणि दाय म्हणजे तुझ्या. तर तुझ्यासाठी किंवा त्या मुलासाठी मी औषध देऊ शकत नाही. बट आय नो अ फिजिशियन हू कॅन. पण मी मात्र एक फिजिशियन आहे, एक डॉक्टर आहे आपण म्हणूया, किंवा हकीम आहे, किंवा एक वैद्य आहे की जो देऊ शकतो. अँड अ गर्ल सेड, प्रे टेल मी सर, हू इज इट? अँड द मॅन रिप्लाइड, गो टू साक्यमुनी द बुद्धा. आणि त्यावेळेस ती मुलगी बोलली, कृपया मला सांगा कोण आहेत ते. मग त्यावेळेस त्या माणसानं सांगितलं, गो टू साक्यमुनी. शाक्यमुनी आहेत बुद्धा म्हणून, त्यांच्याकडे तू जा. किसा गौतमी रिपेअर्ड टू बुद्धा अँड क्राईड. आता रिपेअर टू म्हणजे हे दुरुस्त करणे नाही आहे, तर जाणे. ठीक आहे, हे एक प्रकारे आपण म्हणूया लिहिताना एखादा निबंध किंवा एखादी आपण म्हणूया साहित्य लिटरेचर लिहिताना हा शब्द जनरली रायटिंगच्या ऐवजी वापरला जातो, रिपेअर्ड किंवा जाणे. तर ती गेली गौतम बुद्धांकडे आणि रडली आणि म्हटली, लॉर्ड अँड मास्टर, गिव्ह मी द मेडिसिन दॅट विल क्युअर माय बॉय. लॉर्ड म्हणजे देवा, मालक, मला तुम्ही मेडिसिन द्या की जेणेकरून मी माझ्या मुलाला वाचवू शकेल, बरी करू शकेल. द बुद्धा answered, I want a handful of mustard seed. And when the girl in her joy promised to procure it, the Buddha added, the mustard seed must be taken from a house where no one has lost a child, husband, parent or friend. बुद्धांनी तिला सांगितले की मला एक मूठ भरून काय दे? मस्टर्ड सीड म्हणजे मोहरी दे. तिला खूप आनंद झाला की अरे फक्त मूठभर मोहरीमध्ये माझा मुलगा बरा होऊन जाईल. तिनं सांगितले की ठीक आहे, मी आत्ताच ते प्रोक्युअर करते. प्रोक्युअर म्हणजे मिळवते. पण बुद्धांनी त्यात ॲड केलं. त्यांनी सांगितली, थांब, मस्टर्ड जे आहे सीड किंवा जे मोहरी आहे, मला अशा घरातून हवं की ज्या घरामध्ये कधीही एखाद्याचा मुलगा, चाइल्ड, लहान बाळ, हजबंड, नवरा, पेरेंट, पालक किंवा फ्रेंड किंवा आपण म्हणूया मित्र हा वारलेला नाही आहे. Poor Kisa Gautami now went from house to house, and people pitied her and said, here is mustard seed, take it. But when she asked, did a son or daughter, a father or mother die in your family? They answered her, alas, living are few, but the dead are many. आणि मग तिनं ऐकलं ती गोष्ट, परंतु तिला एकच ध्येय होतं की काहीही करून ती मोहरी आणायची आणि आपल्या बाळाला बरं करायचं. आणि म्हणून ती निघाली आणि एक घरापाठोवर दुसरं घर असं फिरत राहिली आणि प्रत्येकाला तिनं मोहरी मागितली. आणि त्या घरातल्या लोकांनी एक प्रकारे तिच्यावर दया आली आणि त्यांनी दयेपोटी सांगितलं की हे घे आमच्याकडनं, तुला मोहरीची जे दाणे आहेत तू हे घे. परंतु जेव्हा ती विचारायची की तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा, मुलगी, वडील, आई कधी तुमच्या फॅमिलीमध्ये, परिवारामध्ये मृत पावले आहेत का? दे ॲन्सर्ड, अलास, द लिव्हिंग आर फ्यू बट द डेड आर मेनी. ते म्हटले की जे जिवंत आहेत ते फार कमी लोक आहेत, परंतु मेलेले हे लोक खूप आहेत. डू नॉट रिमाइंड अस ऑफ आवर डिपेस्ट ग्रीफ. आणि मग ते लोक तिला म्हणायचे की आम्हाला आमचं जे ग्रीफ आहे, डिपेस्ट ग्रीफ, अतिदुःख, ह्या दुःखाची आम्हाला तू आठवण करून देऊ नकोस. देर वॉज नो हाऊस बट सम बिलव्ड वन हॅड डायड इन इट. एकही असं घर नव्हतं की जिथे कोणीही गेलेलं नव्हतं, मृत पावलेलं नव्हतं. तर सगळ्या घरांमध्ये सगळ्यांचे प्रियजन हे गेलेले होते. Kisa Gautami became weary and hopeless and sat down at the wayside watching the lights of the city. आणि ती गौतमी जी होती
ही सगळीकडे फिरली आणि थकून भागून अगदी आशा तिची आता गेलेली होती आणि एका ठिकाणी रस्त्यानं बसली आणि लाईट्स ऑफ द सिटी आणि जे शहरातले दिवे होते ते दिवे ती पाहायला लागली. ॲज दे फ्लिकर्ड अप अँड वेर एक्स्टिंग्विश्ड अगेन. तिनं पाहिले की दिवे जे होते फटकन पेटले. फ्लिकर्ड अप म्हणजे पेटणे आणि एक्स्टिंग्विश्ड अगेन आणि परत थोड्या वेळाने ते विझले. ॲट लास्ट द डार्कनेस ऑफ द राईट रेंड एव्हरीवेअर. आणि संध्याकाळ झाली, रात्र झाली होती आणि त्यावेळेस सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. अँड शी कन्सिडर्ड द फेट ऑफ मॅन दॅट देअर लाईव्स फ्लिकर अप अँड आर एक्स्टिंग्विश्ड अगेन. आणि त्यावेळेस तिला कळलं की हे आपलं जे मानवीय जीवन आहे हे असंच आहे की फटकन आपण जीवनामध्ये येतो जन्माला आणि लागलीच आपण विसतोही म्हणजे काय तर आपण मृत पावतो. ॲट शी थॉट टू हरसेल्फ, हाऊ सेल्फिश ॲम आय इन माय ग्रीफ, डेथ इज कॉमन टू ऑल. आणि तिने मनातल्या मनात विचार केला की मी ह्या माझ्या दुःखामध्ये किती स्वार्थी झाली होती की मी फक्त माझा विचार केला आणि हे नाही मला कळलं की डेथ इज कॉमन टू ऑल आणि मृत्यू हा सगळ्यांनासाठी आहे, कोणीही वाचलेलं नाही. Yet, in this valley of desolation, there is a path that leads him to immortality who has surrendered all selfishness. परंतु एक मार्ग मात्र हे जी व्हॅल्यू ऑफ डिझोलेशन आहे, व्हॅल्यू ऑफ डिझोलेशन म्हणजे काय, हे दुःखकारक जगामध्ये मात्र एकच गोष्ट आहे की जी आपल्याला इमॉर्टॅलिटीकडे म्हणजे आपण म्हणूया अमर्त्यपणाकडे नेऊ शकते, की जी आहे सरेंडर ऑल सेल्फिशनेस. आपला जो सगळा स्वार्थ आहे, मोह माया आहे, याला आपण हिचा त्याग केला पाहिजे. हे जर आपण त्याग केला तर आपण म्हणूया मृत्यू येणार नाही किंवा अमर्त्य होऊ. बुद्धा सेड, द लाईफ ऑफ मॉर्टल्स इन दिस वर्ल्ड इज ट्रबल्ड अँड ब्रीफ अँड कंबाईंड विथ पेन. गौतम बुद्ध काय म्हणतात बघा, लाईफ ऑफ मॉर्टल्स इन दिस वर्ल्ड इज ट्रबल्ड अँड ब्रीफ. हे जे मॉर्टल्स आहेत, मॉर्टल्स म्हणजे मर्त्य, आपण सगळे मर्त्य आहोत. पशु पक्षी बर्ड्स हे आपण सगळे मरणारे आहोत. एक न दिवस आपल्याला जायचं आहे. जो जन्माला आला तो जाणार आहे. म्हणजे मॉर्टल्स मर्त्य. हे जे आपण जे मर्त्य लोक आहोत हे ट्रबल्ड आहोत, नेहमी आपण भीतीनं जगतो आहोत. ब्रीफ आहे, आपलं जीवन छोटंसं आहे आणि कंबाईन विथ पेन, आणि हिच्यामध्ये आपल्याला वेदनाही दिलेल्या आहेत. ह्या वेदना सहन करून आपल्याला हे जगातून निघायचं आहे, जायचं आहे, हे गौतम बुद्ध म्हणतो आहे. फॉर देअर इज नॉट एनी मीन्स बाय विच दोज दॅट हॅव बीन बॉर्न कॅन अवॉइड डाईंग. आणि ते पुढे काय म्हणतात गौतम बुद्ध, की असा कोणताही मार्ग नाही की ज्यामुळे आपण जन्माला आलो आणि आपण मृत्यू आपला टाळलेला आहे. आफ्टर रिचिंग ओल्ड एज देर इज डेथ. आणि जेव्हा आपण म्हातारे होतो त्यावेळेस तिथे निश्चित असा मृत्यू आहे. बोथ ऑफ सच नेचर आर लिव्हिंग बिंग्स. आणि हे जे लिव्हिंग बिंग्स आहोत आपण, पण एक ना एक दिवस आपलं जे अंतिम सत्य आहे ते काय आहे, मृत्यू आहे. ॲज रिफ फ्रुट्स आर अर्ली इन डेंजर ऑफ फॉलिंग. आणि जसे पिकलेले फळं जे असतात ते पहिल्यांदा पडतात, आपल्याला माहिती आहे. सो मोर्टल्स वेन बॉर्न आर ऑलवेज इन द डेंजर ऑफ डेथ. आणि जे मर्त्य आहेत की जे जन्माला आले आहेत त्यांना कधी ना कधी मृत्यूचा धाक आहेच. As all earthen vessels made by the potter ends in being broken, so is the life of the mortals. आणि जसे प्रकारे एखादा कुंभार जो असतो तो भांडे मातीचे भांडे बनवतो आणि एक ना एक दिवस मात्र ते जे भांडे असतात हे फुटणारच असतात. तसेच आपलं जे जीवन आहे एक ना एक दिवस हे संपणारच आहे. बोथ द यंग अँड ॲडल्ट, both those who are fools and those who are wise, all fall into the power of death, all are subject to death. मग बोथ यंग अँड ॲडल्ट, मग यंग असो, तरुण असो का वयस्कर असो, मूर्ख असो का वाईज असो, शहाणे असो, सगळ्यांनाच आपल्याला डेथला सामोरं जायचं आहे.
बिकॉज द ओमनिपोटेंट, आपण म्हणूया ओमनिपोटेंट हा शब्द वापरला जातो डेथसाठी. ओमनिपोटेंट म्हणजे काय? सर्व शक्तिमान. आपण कोणीही मृत्यू टाळू शकत नाही आणि कोणीही असो ह्या जगामध्ये सगळ्यांना डेथला, मृत्यूला सामोरं जायचं आहे. ऑफ दोज हू ओव्हरकम बाय डेथ डिपार्ट फ्रॉम लाईफ, अ फादर कॅनॉट सेव्ह हिज सन नॉर किन्समन्स देअर रिलेशन्स. ते पुढे म्हणतायत बघा, जगामध्ये प्रत्येकजण हे डेथ ओव्हरकम करते, डेथ प्रत्येकावर ओव्हरकम करते, ती विजयी होते आणि आपल्याला इथून घेऊन जाते. एखादा फादर आहे जो आपल्या मुलाला, वडील आहे, पिता आहे, तो आपल्या मुलाला वाचवू शकत नाही. किन्समॅन म्हणजे नातेवाईक, आपल्या रिलेटिव्जला, आपल्या नातेवाईकांना वाचवू शकत नाही. मार्क, व्हाईल रिलेटिव्ज आर लुकिंग ऑन अँड लॅमेंटिंग डीपली, वन बाय वन मोर्टल्स आर कॅरिड ऑफ. आणि जेव्हा दुःख असतं, जेव्हा लॅमेंट करणं, दुःख करणं, शोक करणं, जेव्हा एक एक जण आपल्या जवळचा जातो तसं तसं आपण हे दुःख करतो, शोक करतो. लाईक ॲन ऑक्स दॅट इज लेट टू द स्लॉटर. आणि आपण माहिती आहे की तो तिथे आपल्याला गौतम बुद्ध बैलाचं, ऑक्सचं उदाहरण देत आहे की त्याला स्लॉटर हाऊस म्हणजे कत्तलखान्यात नेतात. तसं हे प्रत्येकाला मृत्यूला सामोरं जायचं आहे. सो द वर्ल्ड इज ॲफेक्टेड विथ डेथ अँड डिके. आणि हे जग जे आहे, हे सगळं जग जे आहे, ह्या जगाला कशानं वेढलेलं आहे? सफरिंग्ज, वेदना. कशाच्या? तर डेथ अँड डिके, मृत्यू आणि नाश पावणे. म्हणजे याच्यापासून आपली कोणाचीही सुटका नाही. देअर फॉर द वाईज डू नॉट ग्रीव. आणि त्याच्यामुळे जे शहाणी लोक असतात ते ग्रीव करत नाही, दुःख करत बसत नाही, नोईंग द टर्म्स ऑफ द वर्ल्ड. कारण त्यांना ह्या जगाचे नियम माहिती आहे आणि ते स्वप्नात जगत नाही. जे शहाणे लोक असतात ते स्वप्नात जगत नाही, कारण त्यांना माहिती आहे की अंतिम सत्य एक आहे, ते म्हणजे मृत्यू. नॉट फ्रॉम विपिंग नॉर फ्रॉम ग्रीव्हिंग विल एनीवन ऑब्टेन पीस ऑफ माइंड. ते पुढे म्हणत आहेत की विपिंग करून, रडून, दुःख करून कुणालाही आजपर्यंत मनाची शांती मिळालेली नाही. ऑन द कॉन्ट्ररी, उलट काय होतं? हिज पेन विल बी ग्रेटर. त्याचं दुःख ॲक्च्युली वाढत जाईल. हिज बॉडी विल सफर. आणि हे दुःख करण्यामध्ये त्याला मात्र एकच होणार आहे की त्याला त्याचं जे शरीर आहे त्या शरीराला सहन करावं लागेल. ही विल मेक हिमसेल्फ सिक अँड पेल. तो आजारी पडेल, अशक्त होईल. येट द डेड आर नॉट सेव्ड बाय हिज लॅमेंटेशन. इतकं करूनही मात्र जे मृत पावलेले आहेत ते त्यांच्या शोकानं किंवा दुःखानं जिवंत होणार नाहीत. ही हू सिक्स पीस शुड ड्रॉ आउट द ॲरो ऑफ लॅमेंटेशन. आणि असा व्यक्ती की ज्याला हे पीस घ्यायची आहे, शांतता मिळवायची आहे, त्यानं हा जो ॲरो आहे, ॲरो ऑफ लॅमेंटेशन, हा जो आपल्या हृदयात घुसलेला एक दुःखाचा तीर आहे, हा तीर आपण बाहेर काढला पाहिजे. अँड कंप्लेंट अँड ग्रीफ. त्याचप्रमाणे दुःख आणि तक्रार इथूनही आपण लांब गेलं पाहिजे. He who has drawn out the arrow and has become composed will obtain peace of mind. आणि जो असा तीर, की जो तीर कशाचा आहे? दुःखाचा, तक्रारीचा, दुःखाचा आहे, की ज्यानं छातीतून, आपल्या हृदयातून तो बाहेर काढला आहे, त्यालाच आपण म्हणूया सुख, शांती लाभते, मनाची शांती लाभते. ही हू हॅज ओव्हरकम ऑल सॉरो विल बिकम फ्री फ्रॉम सॉरो. आणि ह्या अशा प्रकारच्या सगळ्या दुःखापासून जो स्वतःची सुटका करतो तोच आपण म्हणूया फ्री फ्रॉम सॉरो. दुःखापासून तो स्वतंत्र होतो आणि बी ब्लेस्ड, आणि तो आशीर्वादित होतो. म्हणजे त्याला कुठेतरी आशीर्वाद मिळतात. तर हा अशा रीतीनं सुंदर असा एक आपण म्हणूया चॅप्टर होता. सोर्स आपण दिलं आहे बेटी रेनशॉ. ह्या अमेरिकन ऑथर होत्या. मिसिसिप्पीमध्ये 1927मध्ये यांचा जन्म झाला होता. तर ही अशी एक आपण म्हणूया सेरमन आहे. सेरमन एक प्रवचन आहे गौतम बुद्धांचं. कशावरती? तर मृत्यूवरती आहे, जीवनावरती आहे, मानवीय जीवनावरती आहे, की जो जन्माला आला त्याला जायचंच आहे, एक ना एक दिवस जायचं आहे आणि त्याच्यापासून आपली सुटका नाही आहे. तर बघा, तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की विचारा. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.